नमस्कार शेतकरी मित्रांनो 80 का ॲग्रो या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनची अशी 4 कोणती वाहनं आहेत जी भरघोस उत्पन्न देतील आणि त्याचा फायदा निश्चितच शेतकऱ्यांना होईल. जर चालू वर्षी आपण पाहिलं तर पाऊस काळ कमी आहे. अशा पाऊस काळात कमी पावसाच्या काळातसुद्धा आपण योग्यरित्या वाहनांची निवड केली आणि योग्य ते नियोजन केलं तर भरघोस उत्पादन नक्कीच आपण घेऊ शकतो. तर मित्रांनो, टप्प्याटप्प्याने पाहूयात की ते कोणती 4 वाहनं आहेत ज्याची आपण निवड करायला काहीही हरकत नाही. तर मित्रांनो, पहिलं वाहन आहे KDS 726. त्यालाच फुले संगम असं देखील म्हणतात. हे वाहन महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उत्पादन देणाऱ्या वाहनांमध्ये नंबर 1 वर आहे. कारण हे असंच आहे, 105 ते 110 दिवसांच्या कालावधीमध्ये तयार होणारे हे वाहन आहे. तसेच तांबेरा रोग असेल, येलो व्हेन मोझॅक रोग असेल, या रोगांना कमी बळी पडतं. शेंगासुद्धा फुटत नाहीत, हे खूप महत्त्वाचं आहे. जर आपण पाहिलं जसं काढणीच्या वेळेस शेंगा फुटणं हा खूप मोठा प्रॉब्लेम शेतकऱ्यांमध्ये दिसून येत असतो की बाबा शेंगा फुटत आहेत. आणि KDS 726 हे वाहनाला दुसरं नाव आपण म्हणतो की फुले संगम आहे. हे वाहन खूप मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे आणि त्याचं उत्पादन देखील तितकंच मोठ्या प्रमाणात आहे. कारण की ह्याला मोठ्या प्रमाणात शेंगा लागत असतात आणि ही ट्रायल स्वतः कोणत्याही प्रायव्हेट कंपनींची नसून ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाने स्वतःहून विकसित केलेलं कसबे डिग्रस सांगली येथे हे वाहन विकसित केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हे वाहन निवडण्यास कोणताही आक्षेप नसावा मला असं वाटतं शेतकऱ्यांना. जर आपण पाहिलं योग्य ते नियोजन असेल तर या वाहनामधून आपला एकरी सरासरी 15 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन मिळू शकतं. सोबतच जर पाहिलं तर 100 बियाणांच्या वजनांमध्ये सर्वात जास्त वजन देखील याच वाहनाचं भरत असतं, जे की KDS 726 किंवा फुले संगम हे वाहन आहे. त्यानंतर मित्रांनो, जर आपल्याकडे जमीन ही भारी ते मध्यम स्वरूपाची असेल तर निश्चितच आपण हे वाहन निवडाय काही एक हरकत नाही. सोबतच जर आपण पाहिलं तर दुसरं कोणतं वाहन आहे जे तितक्याच मोठ्या प्रमाणात उत्पादन आपल्याला देईल आणि कमी पाण्याच्या प्रमाणात आपल्याला ते घेता येईल. दुसरं वाहन म्हणजे KDS 992. त्याला दुसरं नाव आहे फुले दुर्वा. ही दोन्ही वाहनं महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केली आहेत. KDS 992 हे वाहन यावर्षी योग्य आहे कारण पाऊस काळ कमी आहे आणि मध्यम कालावधी आहे. मध्यम कालावधीमध्ये येणारं हे पीक आहे. मग किती कालावधी लागतो ह्या वाहनासाठी? तर 95 ते 100 दिवसांचा कालावधी पुरेसा असतो हे वाहन परिपक्व होऊन काढणीस येण्यासाठी. सोबतच मित्रांनो, सरासरी उत्पादकता या वाहनाची सुद्धा 10 ते 12 क्विंटल आहे आणि जर योग्य ते नियोजन असेल तर उत्पादन अजून जास्त प्रमाणात मिळू शकतं. आता ह्या कमी पावसाच्या काळात देखील आपण योग्य ते नियोजन कसं करायचं हे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू. पण तुर्तास सध्या ह्या व्हिडिओमधून आपण कोणती वाहनं निवडायची याकडे जास्त कल देणार आहोत. जर योग्य वाहनच निवडलं तर पुढे येऊन त्याच्या मुळात जेनेटिकच चांगलं असेल तर पुढच्या गोष्टी तितक्याच सोप्या जातात. त्यानंतर मित्रांनो, तिसरं वाहन आहे PDKV आंबा. हे वाहन डॉक्टर पंजाब देशमुख अकोला या विद्यापीठाने हे वाहन विकसित केले आहे. हे वाहन पण लवकर परिपक्व होणारं वाहन आहे. ज्या शेतकऱ्यांपाशी पाण्याची कमतरता आहे त्यांनी ह्या वाहनाची निवड निश्चितच करावी. ह्या वाहनाचा कालावधी 92 ते 98 दिवसाचा आहे. अतिशय कमी कालावधीमध्ये परिपक्व होणारं आणि लवकर येणारं हे वाहन आहे. जर आपल्याला माहिती आहे की चालू वर्षी एल निनोचं सावट असल्यामुळे पाऊस काळ कमी सांगण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे कमी दिवसात सोयाबीनचं पीक परिपक्व होऊन काढून पुढचं पीक घेण्यास काहीच हरकत नाही. अशा शेतकऱ्यांसाठी PDKV अकोला हे वाहन बेस्ट राहील. या वाहनाची उत्पादकता क्षमता ही 9 ते 11 क्विंटल इतकी आहे. लवकर येणारं वाहन आहे. याच्या शेंगा फुटत नाहीत. रोग प्रतिकारक्षमता या वाहनाची चांगली आहे. खोडमाशी असेल, येलो मून वजाक असेल यांसारख्या रोगांना हे वाहन चांगल्या प्रकारे प्रतिकार करत असतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा जे कीटकनाशक आहेत किंवा बुरशीनाशक आहेत यांच्यावर ताणा कमी होण्यास मदत होत असते. तर मित्रांनो, चौथं वाहन चांगलेच प्रचलित आहे. महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात या वाहनाची लागवड केली जाते. जुनं आणि विश्वसनीय कोणतं वाहन असेल तर ते GS 335 हे वाहन आहे. या वाहनामध्ये मार्केटमध्ये कमी आणि वाजवी दराने मिळणारं हे वाहन आहे. खूप स्वस्त म्हणजे खूपच नाही, म्हणजे आहे पण बाकीच्यांच्या तुलनेने खूप जेमतेम किमतीमध्ये उपलब्ध होणारं हे वाहन आहे. हे वाहन लवकर आणि मध्यम कालावधीमध्ये येणारं वाहन आहे. 95 दिवसांचा या वाहनाचा कालावधी आहे. म्हणजे अगदी फक्त 3 महिने, हार्डली 3 महिने ह्या वाहनासाठी भरपूर झाले. 10 ते 12 क्विंटल सरासरी उत्पादन देणारं हे वाहन आहे. मित्रांनो, आता पाऊस काळ जास्त झाला किंवा कमी झाला तरीसुद्धा ह्या वाहनाची खासियत काय आहे तर 10 ते 12 क्विंटल हमखास उत्पादन देणार योग्य ते नियोजन असेल तर. इथं कोणताही फॅक्टर असा बाहेरचा तितक्या प्रकारात इन्फ्लुअन्स किंवा मॅटर करत नाही उत्पादनांच्या मध्ये घटण्यामध्ये.
सोबतच जर तुम्हाला कोणतंच वाण भेटत नसेल आणि अनुभव नसेल तर तुम्ही हमखासपणे GS 335 हे वाणाची उत्तम प्रकारे निवड करावी. कारण की जर आपण आत्ता ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं की KDS 726 त्यानंतर KDS 992 आणि PDKV आंबा हे वाण आणि शेवटचं GS 335 ह्या वाणाबद्दल थोडक्यात माहिती बघितली. ही वाणं अशी आहेत जी स्वतः विद्यापीठाने बनवली आहेत, ज्याच्या ट्रायल त्यांनी स्वतःहून घेतलेल्या आहेत, उत्पादनाची चाचणी त्यांनी केलेली आहे. आपण इथं कोणत्याही प्रायव्हेट कंपनींच्या जे बियाणं आहेत त्यांचं जाहिरात करत नाहीत, तरी देखील इतरही शेतकरी असतील ज्यांना प्रायव्हेट कंपनींच्या बियाणांचे उत्तम रिझल्ट भेटत असतील तर अशा शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगावं की ते कोणकोणते सोयाबीनचं वाण वापरतात आणि त्यातून त्यांना नक्कीच बेस्ट हा फायदा भेटत असतो. परंतु जर आपण पाहिलं तर KDS 726ला कोणत्याही वाणाच्या तुर्तास तरी तोड नाही, कारण की स्वतः वाण शास्त्रज्ञांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संलग्न असणारे रिसर्च स्टेशन जे कॅसबे डिग्रस आहे सांगली येथे बनवण्यात आलेलं हे वाण आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनची कोणती जी 4 वाणं आहेत जी शेतकऱ्यांनी नक्कीच पेरावीत चालू वर्षी, कारण की पाऊस काळ कमी आहे त्यामुळे पुढे उत्पादनामध्ये नक्कीच घट येऊ शकते. अशातच आपण जर योग्य ते नियोजन केलं, पाण्याची कमतरता असल्यामुळे असा वाण निवडला जो कमी पाण्याच्या प्रमाणात येतो आणि उत्पादनही चांगलं देतो, तर ते शेतकऱ्याचे नक्कीच खिशाला परवडणारं असेल. समोरच्या येणाऱ्या सिरीजमध्ये आपण खत व्यवस्थापन कसं प्रकारे करायचं किंवा कोणत्या फवारण्या घ्यायच्या जेणेकरून उत्पादनामध्ये भरघोस वाढ होईल. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूळच आपलं व्यवस्थित असेल, म्हणजे वाणच चांगला निवडलेला असेल तर उत्पादनात हमखासच चांगला फरक आपल्याला दिसून येईल. तर धन्यवाद. व्हिडिओवरती नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. शेअर केल्यामुळे तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा. अशा ग्रुपवरती शेअर करा जिथे शेतकऱ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप असतील, कारण इतरही शेतकऱ्यांना याची माहिती मिळेल. धन्यवाद.